निवृत्तीनाथ महाराज वारीनिमित्त त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट विश्वस्त पुरुषोत्तम कडलक यांची विशेष मुलाखत। नमस्कार, कबीर न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे। वारकरी संप्रदायाचे आद्य प्रवर्तक संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांचा समाधी सोहळा दरवर्षी पौष वारीनिमित्त मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। यंदा 13 ते 15 जानेवारी या कालावधीत होणाऱ्या या यात्रेसाठी त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांचा जनसागर उसळला आहे। या पार्श्वभूमीवर श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलक यांनी भाविकांसाठी महत्त्वाची माहिती आणि प्रशासनाला काही विनंती केली आहे। पाहूया त्यांची ही सविस्तर मुलाखत। समाधी सोहळा हा दरवर्षी आयोजित केला जातो। त्या अनुषंगाने महाराष्ट्रभरातून तसेच महाराष्ट्राच्या बाहेरून जवळपास 600 दिंड्या व लाखोच्या संख्येने भाविक देखील त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल होतात। 20 ते 25 दिवस पायी प्रवास करून या दिंड्या त्र्यंबकेश्वरला येतात। त्या अनुषंगाने त्र्यंबकेश्वर मंदिरात देखील भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते। नाशिक त्र्यंबकेश्वर रोड तसेच सिंहस्थाच्या कामांच्या पार्श्वभूमीवर धूळ उडणे, एकेरी वाहतूक या समस्यांना भाविकांना सामोरं जावं लागतं। जेवढा वेळ यापूर्वी त्र्यंबकेश्वरला यायला लागायचा त्याच्यापेक्षा जास्त वेळ रस्त्याचं काम सुरू असल्याने लागत आहे। माझी शासनाला विनंती राहील की त्या रस्त्याचं काम दिनांक 13 तारीख ते 15-16 तारखेपर्यंत बंद ठेवावं, म्हणजे पायी चालणाऱ्या दिंडीच्या भाविकांना तसेच अतिरिक्त वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही। त्याचबरोबर त्र्यंबकेश्वर मंदिरात देखील अनेक भाविक दाखल होतील दर्शनाकरता। धर्मदर्शन रांगेने अधिक सुलभ व्हावं यासाठी आमच्या उपाययोजना सुरू आहेत। मंदिर प्रशासनाने VIP दर्शन त्याच्यावर बरेचसे बंधनं आणलेले आहेत या काळामध्ये, तरी भाविकांनी याची नोंद घ्यावी व आलेल्या सर्व भाविकांचं त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट तर्फे मी या ठिकाणी स्वागत करतो। धन्यवाद। पुरुषोत्तम कडलक यांनी दिलेल्या माहितीनुसार भाविकांच्या सोयीसाठी आणि सुरक्षित प्रवासासाठी प्रशासन नक्कीच सहकार्य करेल अशी अपेक्षा आहे। वारीच्या अशाच अपडेट्स पाहण्यासाठी पाहत रहा कबीर न्यूज नेटवर्क। धन्यवाद।